महात्मा फुले विकास महामंडळाअंतर्गत मिळणार 1,00,000 रुपये कर्ज। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हेमंत टेक्निकल व्ह्यूच्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आपण या व्हिडिओमध्ये थेट कर्ज योजना 2025ची ऑनलाईन कसे व कोणत्या प्रकारे घेता येईल किंवा महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ जे आहे त्याच्या अंतर्गत हे 1,00,000 रुपये जे कर्ज आहे ते उद्योग व्यवसायांसाठी मिळणार आहे। तर महाराष्ट्रात किंवा भारतात जर धरलं तर असे काही शिक्षित वर्ग आहे की त्यांना अजून नोकरी नाही किंवा नाही ते स्वतःचा व्यवसाय चालू करतात, तर यासाठी त्यांना हे स्वतः 1,00,000 कर्ज घ्यायचं आहे आणि ते कोणत्या प्रकारे भरायचं, कसं भरायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जर हे 1,00,000 रुपये जे कर्ज मिळणार आहे त्यामध्ये मंडळ हे 45,000 रुपये प्लस 50,000 रुपये देणार आहे, म्हणजे अशी एकूण रक्कम आपल्याला मंडळ हे 95,000 रुपये देतं व 5,000 रुपये जे आहे ते स्वतःला आपल्याला इन्व्हेस्ट करायचे। तर त्यामध्ये 50,000 आपल्याला अनुदान असणार आहे आणि 45,000 आहे ते आपल्याला हप्त्याने भरायचं। जसे की आता समजा 50,000ला 2 रुपये किंवा 4 रुपये टाकेन हे व्याजदर तुम्हाला भेटणार आहे। तर हे व्याज घेण्यासाठी किंवा हे लोन घेण्यासाठी किंवा हे कर्ज घेण्यासाठी आपल्याला योजनेची वैशिष्ट्ये, योजनेच्या पात्रता तसेच योजनेचा फॉर्म हा कोणत्या प्रकारे व कसा भरायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता कोणती लागते, कागदपत्र व अर्ज कोठे कसा करायचा ही संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर आपण या आत्ता व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हे कर्ज कोणकोणत्या व्यवसायांसाठी दिलं जाणार आहे। तर पहिलं आहे मोबाईल सर्व्हिसिंग किंवा रिपेअरिंग। तुम्ही जर मोबाईलचं दुकान असेल तर तुम्ही त्यासाठी घेऊ शकतात। जर तुम्ही ITI मधून जर इलेक्ट्रिशियन करायला असेल तर तुम्ही एक इलेक्ट्रिशियन असाल तर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी हे कर्ज घेऊ शकतात। इलेक्ट्रॉनिक्स वस्तू रिपेअरिंग, उदाहरणार्थ फ्रीज, AC, मायक्रो ओव्हन, लॅपटॉप, कम्प्युटर हार्डवेअर इत्यादी या गोष्टींसाठी तुम्ही हे कर्ज घेऊ शकतात। त्यानंतर ब्युटी पार्लर, ड्रेस डिझायनिंग, टेलरिंग, फूड प्रोडक्ट किंवा प्रोसेसिंग, किराणा दुकान, जनरल मेडिकल स्टोअर, फॅब्रिकेशन किंवा वेल्डिंग या व्यतिरिक्त पण तुम्ही जर तुमच्याकडे स्वतःची शिवण मशीन असेल तर त्यासाठी सुद्धा हे कर्ज घेऊ शकतात किंवा तुम्हाला टेलरिंग दुकान जर टाकायचं असेल तर त्यासाठी सुद्धा हे तुम्ही कर्ज घेऊ शकतात। तर त्यामध्ये शिवणकला, तुमचं मोबाईल प्लस इंटरनेट कॅफे असेल किंवा सायबर कॅफे असेल तर तुम्ही त्यासाठी हे लोन घेऊ शकतात। ते लोन घेण्यासाठी म्हणजे तुम्हाला जसं की झेरॉक्स मशीन आहे, लॅमिनेशन आहे, कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, तुमचं हॉटेल असेल तर हॉटेलसाठी तुम्ही हे कर्ज घेऊ शकतात। तुमचा जर मंडपाचा व्यवसाय जर असेल तर मंडपचं छेद घेण्यासाठी तुम्ही हे कर्ज घेऊ शकतात। तुमचं जर फूड फास्ट सेंटर असेल तर तुम्ही त्यासाठी कर्ज घेऊ शकतात। तुमचं जर कपड्यांचं दुकान असेल तर कपड्यांच्या दुकानासाठी हे तुम्ही कर्ज घेऊ शकतात आणि तुमचं जर एक्सपोर्ट म्हणून असाल तर त्यासाठी पण हे कर्ज घेऊ शकतात। आणि शेतीतील जर तुम्हाला पिकांसाठी पण लागत असेल तर जसं की पीक कर्ज भेटतं त्याच प्रकारे तुम्हाला हे कर्ज भेटू शकेल। तर आता आपण बघूयात की या योजनेची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत ते बघूयात आपण। तर महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांच्या वतीने थेट कर्ज योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 1,00,000 रुपये देण्यात येत आहे। पात्र लाभार्थी म्हणजे ज्यांचे डॉक्युमेंट्स कंप्लीट आहे किंवा ज्यांच्याकडे आधार उद्योग आहे अशा लोकांना किंवा अशा व्यावसायिकांना हे लोन भेटणार आहे। तर उर्वरित 5,000 जे आहे ते स्वतः भरावे लागणार आहे, म्हणजे 50,000 हे तुम्हाला अनुदान स्वरूप मिळते। तर 45,000 आहे हे तर महाराष्ट्र मंडळ जे आहे विकास मंडळ त्या विकास मंडळाकडून 4% व्याजदराने किंवा 2% व्याजदराने तुम्हाला हे मिळणार आहे। तर याची वर्षाची परतफेड म्हणजे 5 वर्षाची परतफेड असणार आहे। तर त्यासाठी लागणारे आपण वयोमर्यादा, पात्रता, निकष काय हे बघू। वयमर्यादा अर्जदाराच्या 18 ते 55 वर्षाच्या दरम्यान असावी। अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा आणि त्याच्याकडे 15 वर्षाचा निवासाचा पुरावा डोमिसाईल असावं। जात प्रमाणपत्र असेल तो कोणत्या वर्गातील आहे, जसं की ओपन, SC, ST, OBC। जमिनीचा पुरावा, शेती किंवा व्यवसायासाठी जागा स्वतःची असावी। आधार कार्ड, वैध आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि बँकेचं एक खातं असणं आवश्यक आहे। तर यासाठी असा आपण अर्ज कसा करणार आहोत या वेबसाईटसाठी त्याची लिंकिंग ही मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, आपण तिथून अर्ज करू शकता। प्रथमतः आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे। गुगल क्रोम ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे https://mahadisha.mpbcdc.in/स्कीमवर या वेबसाईटवर गेल्यानंतर डायरेक्ट फायनान्स स्कीम हा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर अर्ज भरा, वैयक्तिक माहिती, तुमचं उत्पन्नाची स्रोत वगैरे ते माहिती, डॉक्युमेंट्स टाकल्यानंतर तुमचं कागदपत्र अपलोड करायचे PDF स्वरूपात। अर्ज संपूर्ण भरून झाल्यानंतर तुम्हाला एक
अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक PDF मिळेल। ती PDF फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि अर्जाचा मागोवा घेण्यासाठी अर्जाचं स्टेटस ऑनलाईन तपासा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही जो अर्ज भरला आहे त्या अर्जाची तुम्ही स्थिती तपासू शकता। अशा प्रकारे आपण या योजनेची माहिती बघितली। तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। जय श्रीराम।